नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDF अवेलेबल होतील आणि जे आपले नवीन नवीन इनिशिएटिव्ह आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती अवेलेबल होईल. सो डू जॉईन द टेलिग्राम चॅनल ऑल्सो. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचं हेडिंग काय किंवा कंटेक्स्ट काय की जे प्रॉमिनंट स्टेट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान इथल्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे ओव्हर 1 लाख फार्मर्सनी व्हॉलंटरीली काय केलेले, जी प्राईम मिनिस्टर किसान सन्मान निधी योजना होती तर त्याला गिव्ह अप केलेलं आहे. म्हणजे त्यांचे जे बेनिफिट्स त्यांना मिळायचे तर त्यांनी ते बेनिफिट्स ते गिव्ह अप केलेले आहेत. तर बेसिकली एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की प्राईम मिनिस्टर किसान सन्मान निधी योजना ही कशाच्या रिलेटेड आहे. तर बेसिकली ही जी योजना आहे तर त्याचं मेन एम काय होतं की जी काही फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा जी फायनान्शियल कंडिशन आहे फार्मर्सची तर ती इम्प्रूव्ह करणं आणि त्यांचं जे ओव्हरऑल वेलबिंग आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं हे त्याचं मेन एम होतं. आणि गव्हर्नमेंटने ही काय केलेली आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणून ही लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यालाच काय म्हणतात, सेंट्रल सेक्टर स्कीम असं म्हणतात. ठीक आहे, आणि ही कधी लॉन्च केली होती गव्हर्नमेंटनं, 2019ला लॉन्च केलेली होती. ठीक आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करतं की इन्स्टॉलमेंटमध्ये, म्हणजे जर आपण बघितलं तर इयरली जर काउंट केलं तर 3 इन्स्टॉलमेंटमध्ये इक्वली काय करतं, पर क्वार्टरली हे काय करतं, 2,000 रुपये त्या फार्मरच्या डायरेक्ट अकाउंटला प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं याच्यामध्ये फार्मरला फायनान्शियल इन्सेंटिव्ह किती मिळतात की ₹6,000 पर इयर हा पर फार्मरला, ज्याच्या नावावर शेत आहे त्या फार्मरला ते अवेलेबल होतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांचं ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर बेसिकली काही इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत या स्कीम मागचे, तर ते आपण बघूया. पहिलं ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की हे काय करतं, एक इन्कम सपोर्ट प्रोव्हाइड करतं. म्हणजे फार्मर जे ऑलरेडी डिस्ट्रेसमध्ये आहे तर त्यांना काय करतं, एक मिनिमम इन्कम सपोर्ट प्रोव्हाइड करतं, ज्याच्यामुळे काय होतं की जे काही इनपुट्स वगैरे असतात तर त्यांचं प्रोक्युरमेंट करण्यासाठी त्या फार्मर्सला मदत होते. नेक्स्ट त्याचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय, रिडक्शन ऑफ फायनान्शियल स्ट्रेंथ. तर बेसिकली काय होतं की ज्या वेळेस सोईंग सीझन आलेला असतो, रब्बीचा असेल किंवा खरीपचा असेल, तर त्यावेळेस काय केले जातात, ह्या इन्स्टॉलमेंटचं डिस्बर्समेंट केलं जातं आणि त्यावेळेस त्या फार्मरला जे काही इनपुट्स वगैरे असतील फार्मरचे तर ते परचेस करण्यासाठी ही जी काही अमाऊंट आहे तर ती हेल्प करते. नेक्स्ट त्याचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय की वेलफेअर ऑफ द फार्मर. तर बेसिकली हे काय करतं की फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करून, म्हणजे काय की टाइमली फायनान्शियल असिस्टन्स, म्हणजे ड्युरिंग द टाइम ऑफ सोईंग सीझन, बेसिकली ज्यावेळेस खरीप आणि रब्बी हे सोईंग सीझन असतात त्याच्या आधी काय केलं जातं, त्याचं डिस्बर्समेंट केलं जातं फायनलला. आणि त्याच्यामुळे काय म्हटलं जातं की टाइमली फायनान्शियल असिस्टन्स हे फार्मरला प्रोव्हाइड करतं, जेणेकरून जे काही इनपुट्स वगैरे असतील तर ते फार्मरला खरेदी करण्यासाठी मदत होते. नेक्स्ट त्याच्यामुळे काय होतं की बूस्ट ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. तर बेसिकली ही प्रोडक्टिव्हिटी कशी वाढते की ह्या मिळालेल्या इन्कममधनं फार्मर काय करू शकतो, ॲग्रिकल्चरमध्ये ज्या काही इन्व्हेस्टमेंट वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल फार्म रिलेटेड मशिनरीज वगैरे असतील किंवा जे नवीन नवीन इक्विपमेंट वगैरे असतील, टेक्नॉलॉजी वगैरे असेल, तर त्यांचं ॲडॉप्शन किंवा त्यांचा परचेस जे येतं तो फार्मर करू शकतो. आणि त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणून काय होतं की ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी ती वाढल्या जाते. नेक्स्ट त्याचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे रिड्यूस डिपेंडन्स ऑन इन्फॉर्मल क्रेडिट. तर बेसिकली इंडियन फार्मिंग सेक्टरमध्ये जर बघितलं तर इंडियन फार्मर हा जास्त करून काय केला जातो, इन्फॉर्मल जे क्रेडिट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सावकाराकडनं मिळणारं कर्ज वगैरे आहे, म्हणजे नॉन बँकिंग सेक्टरकडनं जे कर्ज त्याला मिळतं हायर इंटरेस्ट रेटवर, त्याला काय म्हणतात, इन्फॉर्मल क्रेडिट असं म्हणतात. तर याच्यावरचा जो डिपेंडन्स आहे तो हायर इंटरेस्ट रेटचा तो रिड्यूस करण्यासाठी काय केलं जातं, ही स्कीम जी आहे किंवा फायनान्शियल असिस्टन्स जे आहे तर ते मदत करतं. तर याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं PM किसान स्कीमच्या अंतर्गत तर बघूयात. तर पहिलं आहे फार्मर फॅमिलीज. बेसिकली सगळ्या ज्या फार्मर फॅमिलीज आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना काय डिफाईन केलं जातं, एक फॅमिली युनिट म्हणून डिफाईन केलं जातं. ठीक आहे, म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरवताना फार्मरच्या फॅमिलीला फॅमिली युनिट असं म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये त्याचं हजबंड असेल, म्हणजे स्वतः तो फार्मर असेल, वाईफ असेल किंवा त्याचे मायनर चिल्ड्रन्स वगैरे असतील ज्यांच्याकडं स्वतःची कल्टिवेबल लँड आहे. ठीक आहे, अशांना काय केलं जातं, याच्यामध्ये ते इलिजिबल असतात. नेक्स्ट याच्यातला इम्पॉर्टंट इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे की लँड ओनरशिप. स्वतःची जी काही आहे तर ती कल्टिवेबल लँड त्या फार्मरकडे असली पाहिजे, हा त्याचा इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. आता याच्यामधनं ह्या स्कीममधनं कोणाकोणाला एक्सक्लुजन केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल जे काही इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर्स आहेत. आता इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स असतील किंवा
मोठमोठ्या ज्या NGOs वगैरे असतात किंवा कॉर्पोरेशन किंवा जे ट्रस्टचे ऑर्गनायझेशन वगैरे असतात ते त्यांना काय म्हणतात, इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर. आता सोपं जर एक्झाम्पल बघायचं, फॉर एक्झाम्पल एखाद्या ट्रस्टचं हॉस्पिटल वगैरे आहे, त्यांना गव्हर्नमेंट काय करतं, कन्सेशन बेसिसवर लँड प्रोव्हाइड करतं. तर त्या लँडमधनं म्हणजे हे जे इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर वगैरे आहेत, तर हे याच्यामधनं काय केलेले आहेत, एक्सक्लूड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये काय की असे फार्मर फॅमिली ज्यांचे कोणी समजा मेंबर वगैरे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट वगैरे होल्ड करत असतील किंवा ज्यांचे त्या फॅमिलीमधले मेंबर स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा गव्हर्नमेंटच्या ऑटोनॉमस बॉडीमध्ये असे कोणते मेंबर आहेत फार्मर फॅमिलीतले, तर त्यांना सुद्धा याच्यामधनं एक्सक्लूड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट एक्सक्लुजन कोणकोणते आहेत, प्रोफेशनल जे लोक आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स, लॉयर्स किंवा चार्टर्ड अकाउंट्स वगैरे अशा प्रकारचे जे प्रोफेशनल बॉडीज आहेत त्याच्यावर काम करणारे मेंबर सुद्धा याच्यामधनं एक्सक्लूड केलेलं आहे. नेक्स्ट वन काय की जे इन्कम टॅक्स पेयर आहेत त्यांना सुद्धा याच्यामधनं एक्सक्लूड केलेलं आहे. आणि असे लोक ज्यांना पेन्शन मिळते 10,000 पेक्षा जास्त त्यांना सुद्धा याच्यामधनं एक्सक्लूड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट होते प्राईम मिनिस्टर किसान योजनेच्या रिलेटेड. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की अग्निबाण रॉकेटच्या रिलेटेड. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की एक प्रायव्हेट स्पेस कंपनी आहे इंडियामध्ये, अग्निकुल कॉस्मॉस म्हणून. काय नाव आहे त्या कंपनीचं, अग्निकुल कॉस्मॉस. तर ह्या कंपनीनं काय केलेलं आहे, एक स्पेसमध्ये सक्सेसफुली स्वतः बनवलेलं त्यांनी काय केलेलं आहे, इंडिजिनियसली बिल्ड केलेलं रॉकेट त्यांनी लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलमध्ये जे काही इम्पॉर्टंट वगैरे आहेत म्हणजे यांनी कोणत्या टेक्नॉलॉजीचा यूज करून हे रॉकेट मॅन्युफॅक्चर केलेलं आहे तर ते आपण बघूयात. तर बेसिकली त्यांनी काय केलं होतं, 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा यूज केला होता. तर बेसिकली हे 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी काय असतं की याच्यामध्ये अशा प्रकारची एक टेक्नॉलॉजी असते ज्याच्यामध्ये ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्निकचा वापर केला जातो. ठीक आहे. आता जनरली जर बघितलं ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय की 2 प्रकारच्या टेक्नॉलॉजी असतात. पहिल्यांदा एक टेक्नॉलॉजी असते त्याला काय म्हणतात, सबस्ट्रॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी, आणि दुसरं काय ॲडिटिव्ह. आता नावातच आहे बघा, ॲडिटिव्ह म्हणजे काय की ज्याच्यामध्ये अशा टेक्नॉलॉजीमध्ये लेअर बाय लेअर एखाद्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्यालाच काय म्हणतात, ॲडिटिव्ह टेक्नॉलॉजी असं म्हणतात. आणि सबस्ट्रॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय, यालाच काय म्हणतो आपण, ओल्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक पण याला म्हणतो किंवा कन्व्हेन्शनल टेक्निक पण म्हणतो. याच्यामध्ये एखादं प्रोडक्ट वगैरे म्हणजे फॉर एक्झाम्पल हा दगड आहे, ह्या दगडापासून जर आपण मूर्ती तयार करत असो, त्याला जर शेप देत असो मूर्तीचा म्हणजे एखाद्या व्यवस्थित शेप देणं त्याला, तर त्याला काय म्हणतो आपण, सबस्ट्रॅक्टिव्ह. आता सबस्ट्रॅक्टिव्ह कशामुळे म्हणलेलं आहे, कारण याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण हातोड्याचा उपयोग करून याच्यामधनं काय करतो, जो अनवॉन्टेड पार्ट वगैरे आहे तो आपण काय करतो, रिमूव्ह करतो किंवा सबस्ट्रॅक्ट करतो, त्यालाच काय म्हणतात, सबस्ट्रॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी असं म्हणतात. ठीक आहे. आणि दुसरी जी टेक्नॉलॉजी आहे ज्या मार्फत म्हणजे 3D प्रिंटिंग ज्या टेक्नॉलॉजीमध्ये ज्या टेक्निकचा यूज केला जातो त्याला काय म्हणतात, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असं म्हणतात किंवा ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी असं म्हणतात. त्याच्यामध्ये सबस्टन्स जो असतो हा लेअर बाय लेअर त्याच्यामध्ये काय केला जातो, ॲड केला जातो. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. तर याच्यामध्ये ॲडिशन प्रोसेसनं ह्या एखाद्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. याचे जर ॲप्लिकेशन बघितले म्हणजे UPSCचा जर ट्रेंड बघितला क्वेश्चनचा प्रिलिमच्या याच्यामध्ये, तर काय करतं UPSC की अशा प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजीज वगैरे आहेत त्यांचं ॲप्लिकेशन मोस्टली विचारतं. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आपण बघूया. तर पहिलं काय की प्रोटोटाईप आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट. तर बेसिकली प्रोडक्ट काय असतात, एखादे स्मॉल जे टेस्टिंग युनिट्स वगैरे असतात किंवा स्मॉल प्रोडक्ट आपण जे बनवतो एखाद्या याच्यासाठी टेस्ट करण्यासाठी त्यालाच प्रोटोटाईप असं म्हणतात. म्हणजे लार्ज प्रोडक्ट एखादा लॉन्च करण्याच्या ऐवजी एखादा स्मॉल प्रोडक्ट समजा स्मॉल लेवलला बनवलं त्यालाच काय म्हणतात, प्रोटोटाईप म्हणतात. तर अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग प्रोटोटाईप आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी केला जातो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपोनंट्सचे कॉम्प्लेक्स पार्ट वगैरे असतील किंवा कंपोनंट पार्ट वगैरे असतील जे ट्रॅडिशनल मेथडनं बनवणं हे डिफिकल्ट आहे, आपण 3D टेक्नॉलॉजीचा उपयोग करून अशा प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली बनवू शकतो. त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा त्याचं ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट वन इज मेडिकल आणि हेल्थ केअर. तर मेडिकल आणि हेल्थ केअरमध्ये कशा प्रकारचे ॲप्लिकेशन आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही इम्पॉर्टंट इक्विपमेंट वगैरे आहेत किंवा छोटे छोटे जे पार्ट्स बॉडीमध्ये यूज केले जातात, फॉर एक्झाम्पल डेंटल इम्प्लांट्स वगैरे असेल किंवा प्रोस्थेटिक वगैरे असतील किंवा बायो प्रिंटिंग ऑफ टिश्यू आणि ऑर्गन म्हणजे स्मॉल ऑर्गन किंवा त्याच्या रिलेटेड टिश्यूचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा याचा टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. नेक्स्ट वन इज एरोस्पेस आणि डिफेन्स. लाईट वेट कंपोनंट जे वगैरे आहेत म्हणजे जे मटेरियल आपण यूज करून लाईट वेट कंपोनंट बनवू शकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट वन इज ॲटोमोटिव्ह इंडस्ट्री. कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये सुद्धा, फॅशन आणि ज्वेलरीमध्ये सुद्धा जे काही कॉम्प्लेक्स आणि इंट्रिकेट डिझाईन्स वगैरे असतात ज्वेलरीचे तर ते सुद्धा आपण याच्यानुसार मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करू शकतो.
त्याच्यानंतर एज्युकेशनच्या रिलेटेड कसं होतं की जे काही टँजिबल मॉडेल्स वगैरे असतात जे बेटर अंडरस्टँडिंगसाठी यूज केले जातात, तर त्याचा सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आपण 3D टेक्नॉलॉजीच्या मार्फत करू शकतो. नेक्स्ट वन इज फूड इंडस्ट्रीचं मला. तर फूड इंडस्ट्रीमध्ये कसं होतं की जे काही म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, याचा जो म्हणजे मटेरियल सोर्स आहे तो काय इडिबल मटेरियल म्हणून केला जातो. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या शेप्सचे किंवा अट्रॅक्टिव्ह जे फूड प्रोडक्ट्स वगैरे आहेत तर ते बनवण्यासाठी सुद्धा फूड इंडस्ट्रीमध्ये 3D टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. ठीक आहे, तर असे डिफरंट ॲप्लिकेशन आहेत, तर तुम्ही ते लक्षात ठेवले तरी चालतात की ओव्हरऑल. नेक्स्ट वन इज व्हॉट इज स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर बेसिकली हे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल काय असतं की लार्ज लॉन्च व्हेकल जे असतात त्यांचाच एक छोटा प्रोटोटाईप असतो जे टेस्ट करण्यासाठी आपण वापरले जातो. त्यालाच काय म्हणतात स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. म्हणजे स्मॉल पेलोड असतो, म्हणजे स्मॉल वजनाचं एखादं जर रॉकेट वगैरे असेल तर ते आपल्याला स्पेसमध्ये जर लॉन्च करायचं असेल तर हे आपण कशाच्या माध्यमातून लॉन्च करतो, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या माध्यमातून हे लॉन्च करत असतो. तर हे कोणी डिझाईन केलेलं आहे, इंडियाची जी स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तर त्याने हे डेव्हलप केलेलं आहे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर याचं इम्पॉर्टंट समजा हे कशासाठी डिझाईन केलेलं आहे, जी काही म्हणजे लो अर्थ ऑर्बिट आहे, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या प्रायव्हेट कंपनीज वगैरे आहेत किंवा स्टार्टअप्स वगैरे आहेत तर त्यांना लो अर्थ ऑर्बिटमध्ये एखादा प्रोटोटाईप जर लॉन्च करायचा असेल पेलोड, तर त्यांची डिमांड फुलफिल करण्यासाठी इस्रोनं काय केलेलं आहे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे डेव्हलप केलेले. याचे जर इम्पॉर्टंट फीचर्स वगैरे बघिटले तर 2-3 इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. तर पहिलं काय की याच्यामुळे काय होतं क्विक टर्न अराउंड आपल्याला मिळतो. तर बेसिकली हे टर्न अराउंड म्हणजे काय असतं की एखादी टास्क वगैरे असेल किंवा एखादा प्रोजेक्ट वगैरे असेल किंवा ती प्रोसेस वगैरे असेल तर ती कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे शॉर्ट टाइम पिरियडमध्ये ती कंप्लीट करणं त्यालाच काय म्हणतात क्विक टर्न अराउंड असं म्हणतात. नेक्स्ट वन इज हे दुसरं जे याचं इम्पॉर्टंट फीचर्स काय किंवा जे सिग्निफिकन्स म्हणू आपण ह्या स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा, तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे एकदाच मोठं प्रोटोटाईप बनवण्यापेक्षा आपण एखादा स्मॉल प्रोटोटाईप तयार करून त्याचं टेस्टिंग वगैरे करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जे काही फेल्युअर्स किंवा जे काही हे आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला आपण ड्रॉबॅक्स वगैरे आहेत ते ओव्हरकम करून आपण त्याच्यानंतर काय करू शकतो एक मोठं प्रोटोटाईप नंतर क्रिएट करू शकतो. तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा आहे की छोट्या प्रकारचे जे पेलोड्स आहेत ते क्रिएट करण्यासाठी. नेक्स्ट वन इज काय की पेलोड कॅपॅसिटी. तर बेसिकली हे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असतात त्यांची जर पेलोड कॅपॅसिटी बघितलं तर सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिटचा जर विचार केला तर हे 500 kg पर्यंत हे पेलोड कॅरी करू शकतं आणि जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटचा जर विचार केला तर हे 300 kg पर्यंत हे पेलोड कॅरिंग कॅपॅसिटी हे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचे आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपल्या आर्टिकलमध्ये पॉईंट आहे इन स्पेस. तर बेसिकली हे इन स्पेस काय की इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर आहे. म्हणजे हे गव्हर्नमेंटनं तयार केलेली इंडिपेंडंट नोडल एजन्सी आहे. ती कशाच्या अंतर्गत येते, डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या अंतर्गत येते. आणि याचं जर मेन काम बघितलं तर हे कशासाठी एस्टॅब्लिश करण्यात आली होती, जे काही प्रायव्हेट सेक्टर किंवा स्टार्टअप्स वगैरे असतील तर त्यांचं पार्टिसिपेशन इंडियाच्या स्पेस प्रोग्राममध्ये किंवा स्पेस डेव्हलपमेंटमध्ये वाढवणं किंवा त्यांना रेग्युलेट करण्यासाठी ह्या इन स्पेस एजन्सीचं निर्माण करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे काय बेसिकली प्रायव्हेट एंटरप्राइज असतील किंवा जे स्टार्टअप्स वगैरे असतील तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचं प्रमोट करणं कॉन्ट्रीब्युशन सिग्निफिकंट लेवलला आणि रेग्युलेट करणं हे मेन महत्त्वाचं काम काय की इन स्पेस ह्या एजन्सीचं आहे. याचं एम जर बघितलं तर काय करतं हे ज्या काही प्रायव्हेट कंपनीज आहेत किंवा स्टार्टअप्स आहेत तर त्यांना एक लेवल प्लेइंग फील्ड प्रोव्हाइड करून देतं स्पेस सेक्टरमध्ये. आणि त्यामुळं काय होतं की जी इंडियामधली जी स्पेस इकोसिस्टीम आहे तर त्याच्या रिलेटेड जे काही डेव्हलपमेंट आहे तर ते अतिशय जलद गतीनं होतात. याचं जर इम्पॉर्टंट फंक्शन जर बघितले तर नॉर्मल फंक्शन आहे ते नावावरून आपल्याला लक्षात राहून जातात. प्रमोशन ऑफ द प्रायव्हेट सेक्टर आताच आपण बघितलं हे मेन त्याचं कामच आहे की प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन इंडियन स्पेस सेक्टरमध्ये वाढवणं. नेक्स्ट वन इज काय ऑथरायझेशन अँड लायसन्सिंग. तर बेसिकली हे काय करत असतं की स्पेस ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड जे काही लायसन्स गरजेचे असतात किंवा ऑथरायझेशन जे असतं हे नॉन गव्हर्नमेंट एंटायटीजला किंवा ह्या स्टार्टअप्सला तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोण करत असतं, इन स्पेस नावाची एजन्सी करते. नेक्स्ट वन इज ह्याच प्रायव्हेट सेक्टरला किंवा स्टार्टअप्सला रेग्युलेटरी ओव्हरसाईट्स प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा ही इन स्पेस करते. नेक्स्ट वन इज फॅसिलिटिंग इनोव्हेशन. तर बेसिकली हे काय करतात जे स्टार्टअप्स आणि इंडस्ट्रीज असतात स्पेस सेक्टरमध्ये तर त्यांना काय करतात एक कंड्युसिव्ह सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा हे इन स्पेस नावाची एजन्सी करत असते, ज्याच्यामुळं काय होईल माहिती आहे का त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना हेल्प होते. नेक्स्ट इम्पॉर्टंट याचं फंक्शन आहे कोलॅबोरेशन विथ इस्रो. तर हे इम्पॉर्टंट जे काही प्रोजेक्ट्स वगैरे असतील ज्याच्यामधनं कमर्शियल जे काही असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामधनं कमर्शियली काहीतरी चांगलं सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन आउटपुट बाहेर निघू शकतं
तर त्यावेळी सुद्धा हे काय करत असतं, इस्रो बरोबर कोलॅबरेट करतं. म्हणजे नॉलेज शेअरिंग असेल किंवा टेक्निकल ज्या एक्सपर्टीज वगैरे असतात तर त्यांचं शेअरिंग वगैरे असेल किंवा अदर रिसोर्सेस वगैरे असेल तर हे काम करण्याचं काम कोण करतं, इनस्पेस नावाची एजन्सी करत असते. नेक्स्ट वन इज हे परत काय करतं की जे काही पॉलिसी रिलेटेड जे काही ॲडव्होकेसी वगैरे असेल तर हे सुद्धा करण्याचं काम कोण करत असते, इनस्पेस नावाची एजन्सी करत असते. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक UPSC PYQ प्रोव्हाइड करण्यात आले. 2018ला एक PYQ विचारण्यात आला होता. कशाच्या रिलेटेड, इंडियन सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या रिलेटेड. ठीक आहे, आताच आपण इथे काय बघितलं, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या बद्दल बघितलं. तर बाकीचे जे काही टाईप आहेत, PSLV असेल, GSLV Mach 3 वगैरे असेल, तर अशा प्रकारचे जे काही लॉन्च व्हेकल आहेत त्याबद्दल एक क्वेश्चन तुम्हाला देण्यात आलेला आहे होमवर्क म्हणून, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या रिलेटेड. तर याच्यामध्ये कंटेक्स्ट ह्या आर्टिकलचं काय की विजया भारती सयानी यांना ऍक्टिंग चेअरपर्सन म्हणून नॅशनल ह्युमन राईट कमिशनवर त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय की नॅशनल ह्युमन राईट कमिशन बेसिकली काय असतं आणि त्याचे कंपोजिशन आणि त्यांचे फंक्शन्स आणि पॉवर आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर ही जी इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटची, तर ही कशाच्या म्हणजे कोणत्या बेसिसवर फॉर्म झालेली आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, जो 1993चा जो ऍक्ट आहे, कोणता, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट 1993, त्याच्या बेसिसवर याला काय करण्यात आले, नॅशनल ह्युमन राईट कमिशनला एक स्टॅट्युटरी स्टेटस किंवा स्टॅट्युटरी बॉडी म्हणून याला फॉर्म करण्यात आले. आणि कधी फॉर्म झाली होती, ही 12 ऑक्टोबर 1993ला ह्या बॉडीचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेलं आहे. याचं जर रिस्पॉन्सिबिलिटी जर बघितल्या किंवा याचे जर फंक्शन बघितलं तर हे काय करतं, नावातच आहे बघा, प्रोटेक्शन ऑफ द ह्युमन राईट, म्हणजे जे काही ह्युमन राईटच्या व्हायोलेशनच्या रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी वगैरे असतील किंवा त्यांचं प्रोटेक्शन आणि प्रमोशन असेल ह्युमन राईटचं, तर ते करण्याचं मेन काम कोण करत असते, नॅशनल लेवलला नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट लेवलला स्टेट ह्युमन राईट कमिशन, ह्या दोन बॉडीज करत असतात. ठीक आहे, याच्यामध्ये जर त्यांचं जर फंक्शन आणि पॉवर बघितलं तर जे काही इन्व्हेस्टिगेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन राईटच्या व्हायोलेशनच्या रिलेटेड जे काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे असेल तर त्याचं काम ही करते. त्यानंतर काय की इंटरव्हेन्शन इन कोर्ट केसेस, म्हणजे जे काही ॲलिगेशन्स वगैरे आहेत व्हायोलेशनच्या रिलेटेड स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू ह्युमन राईट्स, ज्या केसेस वगैरे पेंडिंग वगैरे असतील ह्युमन राईट व्हायोलेशनच्या रिलेटेड, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कोर्ट केसेसमध्ये ही इंटरव्हेन्शन करण्याचं काम करते. नेक्स्ट वन इज काय, व्हिजिट टू जेल्स. तर त्या ठिकाणी काय करतं, जेल्समध्ये व्हिजिट करून तिथल्या ज्या कंडिशन्स वगैरे आहेत तर त्या जर हार्म करत असतील ह्युमन राईट्सचं तर त्या सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी हे काय करतं, रिकमेंडेशन प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट वन इज रिव्ह्यू सेफगार्ड्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशन किंवा एखाद्या लॉनं जर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्सच्या रिलेटेड किंवा ह्युमनसाठी जे काही सेफगार्ड्स प्रोव्हाइड वगैरे केलेले असतील तर त्यांचं व्यवस्थित पालन होते का नाही ते बघण्यासाठी सुद्धा हे काय करतं, इम्पॉर्टंट फंक्शन्स परफॉर्म करत असतं. नेक्स्ट वन इज रिसर्च अँड प्रमोशन. तर हे ह्युमन राईट्सच्या फील्डमध्ये हे काय करत असतं, रिसर्च करत असतं आणि त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्या प्रमोट करण्याचं काम, म्हणजे त्यांचा जो रिसर्च आहे तो प्रमोट करण्याचं काम सुद्धा ही ऑर्गनायझेशन करत असते. नेक्स्ट वन इज अवेअरनेस आणि एज्युकेशन, म्हणजे वेगवेगळ्या सोसायटीमधल्या वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये ह्युमन राईटच्या व्हायोलेशनच्या रिगार्डमध्ये हे सुद्धा काय करत असतं, एज्युकेशन मार्फत अवेअरनेस स्प्रेड करण्याचं काम हे करत असतं. नेक्स्ट असं इम्पॉर्टंट फंक्शन्स काय की गव्हर्नमेंटला हे पॉलिसी रिकमेंडेशन सुद्धा करत असतं. ठीक आहे, याचे पॉवर्स बघूया. हे काय करतं, जे काही विटनेस वगैरे आहेत तर त्याच्या रिलेटेड हे समन इश्यू करत असतं, म्हणजे त्याला म्हणजे यांना जी बेसिक इन्फॉर्मेशन एखाद्या केसच्या रिलेटेड पाहिजे असेल तर ते हे काय करू शकतात, त्या विटनेसला किंवा त्या डॉक्युमेंटला सुद्धा समन करू शकतात, म्हणजे बोलू शकतात, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्युरिडिक्शनमध्ये असो. ठीक आहे, नेक्स्ट वन इज काय, रिक्वेश्चनिंग पब्लिक रेकॉर्ड्स, म्हणजे एखाद्या वेळेस त्यांना असं जर वाटलं की या ठिकाणी ग्रेव व्हायोलेशन झालेलं आहे ह्युमन राईट्सचं, तर त्यावेळेस ते सुद्धा काय करू शकतात की जुने पब्लिक रेकॉर्ड्स वगैरे तर त्यांचं रिक्वेश्चनिंग सुद्धा हे करू शकतात. नेक्स्ट वन इज एक्झामिनेशन ऑफ विटनेस, तर हे समनिंग सारखंच आहे. नेक्स्ट वन इज प्रोडक्शन ऑफ द डॉक्युमेंट्स, हे सुद्धा काय समनिंग ऑफ विटनेस अँड डॉक्युमेंट सारखंच आहे. नेक्स्ट वन इज सर्च आणि सीझर, तर बेसिकली हे याच्यामध्ये काय करत असतात, हे सर्च कंडक्ट करत असतात आणि एखाद्या डॉक्युमेंटचं सीज असेल म्हणजे त्यांचं काय म्हणजे हस्तगत करत असतात, तर हे सुद्धा इम्पॉर्टंट काम हे बघत असतात स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू ह्युमन राईट व्हायोलेशन. आणि हे सुद्धा काय करत असतात, रिकमेंडेशन करत असतात कशाच्या रिलेटेड, ज्या काही ऑथॉरिटीज वगैरे असतील किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन वगैरे असेल तर त्यांच्या प्रोसिडिंग्समध्ये किंवा प्रॉसिक्युशनच्या रिलेटेड जे काही व्हायोलेशन वगैरे असतील ह्युमन राईट्सच्या रिलेटेड त्या ठिकाणी सुद्धा हे काय करत असतात, रिकमेंडेशन करण्याचं काम करत असतात. नेक्स्ट वन इज प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट 1993. तर बेसिकली हा जो ऍक्ट आहे तर हे कधी पास झाला होता, 1993ला पास झाला होता.
आणि हाच ऍक्ट लिगल बेसिस प्रोव्हाइड करतं कशासाठी, फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल ह्युमन राईट कमिशन अँड स्टेट ह्युमन राईट कमिशन. याचं जर इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स बघितलं ह्या ऍक्टचे, तर हे काय प्रोव्हाइड करतं की स्टेट लेवलला नॅशनल ह्युमन राईट कमिशन असेल आणि स्टेट लेवलला सेंट्रल लेवलला नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट लेवलला स्टेट ह्युमन राईट कमिशन, अशा प्रकारच्या दोन वेगवेगळ्या बॉडीज एस्टॅब्लिश करण्याचं काम हे करतं. याचं जर कंपोजिशन बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये इम्पॉर्टंट मेंबर्स असतात. हे पहिला असतो एक चेअरपर्सन, त्याच्यानंतर मेंबर्स असतात. तर हे मेंबर्स कोण असतात, रिटायर्ड जजेस वगैरे असतील सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टचे, तर हे असतात. आणि एक्सपर्ट्स असतात, म्हणजे ज्यांना स्पेसिफिकली ह्युमन राईट्सच्या रिलेटेड जे काही प्रोफेसर्स वगैरे असतील किंवा एक्सपर्ट्स वगैरे असतील, लिगल पर्सन वगैरे असतील, त्यांना जे नॉलेज वगैरे आहे ह्युमन राईट्सच्या रिलेटेड, हे सुद्धा याचे मेंबर्स वगैरे असतात. याचं जर अपॉइंटमेंट आणि टर्म जर बघितलं तर बेसिकली यांच्या मेंबर्स अपॉइंटमेंट कोण करत असतं, चेअरपर्सनचं अपॉइंटमेंट हे प्रेसिडेंटच्या मार्फत त्यांच्या अपॉइंटमेंट होत असतं. आणि त्यांच्या मेंबरचं अपॉइंटमेंट कोण करत असतं, एक कमिटी असते, तर त्या कमिटीच्या रिकमेंडेशनवर प्रेसिडेंट त्यांचं अपॉइंटमेंट करत असतात. त्या कमिटीमध्ये बेसिकली 6 मेंबर असतात. तर कोणकोणते असतात, पहिला असतो प्राईम मिनिस्टर, त्याच्यानंतर स्पीकर ऑफ लोकसभा, त्याच्यानंतर डेप्युटी चेअरमॅन ऑफ राज्यसभा, त्याच्यानंतर लीडर ऑफ अपोजिशन इन बोथ हाऊस ऑफ पार्लमेंट, म्हणजे हे 2 मेंबर झाले. आणि नेक्स्ट वन इज होम मिनिस्टर. असे मिळून काय असतात की 6 मेंबर ह्या कमिटीमध्ये असतात, जे काय करतात, रिकमेंडेशन देतात चेअरपर्सनचं आणि मेंबरचं प्रेसिडेंटला अपॉइंट करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट वन इज ज्युरिडिक्शन आणि पॉवर. यांचं जर ज्युरिडिक्शन आणि पॉवर जर बघितलं तर हे काय करतं, नॅशनल ह्युमन राईट कमिशनला फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी किंवा त्यांच्या काही कंप्लेंट्स वगैरे आहेत तर त्यांचं गो थ्रू बघण्यासाठी किंवा त्या कंप्लेंटवर ऍक्शन घेण्यासाठी किंवा एखाद्या कोर्ट प्रोसिडिंग्समध्ये इंटरव्हेन करण्यासाठी हे काय करतं, हा जो ऍक्ट आहे तर हा ऍक्ट काय करतं, नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशनला पॉवर प्रोव्हाइड करत असतं. याच्यामध्ये रिसेंट अमेंडमेंट जर बघितल्या तर इम्पॉर्टंट काही जे अमेंडमेंट आहेत, जो 2019ला प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट अमेंडमेंट ऍक्ट जो अमेंड करण्यात आला होता, त्याच्यामध्ये आपण बघूया. तर पहिलं जे अमेंडमेंट याच्यामध्ये करण्यात आलं होतं, एक्सपान्शन ऑफ कंपोजिशन. तर बेसिकली ह्या अमेंडमेंटच्या आधी याचे काही नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे जे काही मेंबर्स आणि चेअरपर्सन होते तर स्पेसिफिकली हे त्याच्या रिलेटेडच होते. ठीक आहे. तर याचा स्कोप वाढून काय केलेलं आहे त्यांनी की वेगवेगळे ज्या इम्पॉर्टंट कमिशन्स आहेत इंडियामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असेल किंवा नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स असेल किंवा चीफ कमिशन फॉर पर्सन ऑफ डिसेबिलिटीज, तर यांचा सुद्धा चेअरपर्सनचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन इज काय, रिडक्शन ऑफ टेन्युअर. तर सुरुवातीला यांचं जे टेन्युअर होतं 5 वर्षाचं, तर रिड्यूस करून किती करण्यात आलेलं आहे, 3 वर्ष हे करण्यात आलेलं आहे. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर सुरुवातीला यांचा जो चेअरपर्सन आहे तर याच्या नॅशनल असेल किंवा स्टेट ह्युमन राईट कमिशन असेल तर त्या चेअरपर्सनचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता की तो रिटायर्ड चीफ जस्टिस असावा, एकतर कशाचा, सुप्रीम कोर्टचा किंवा हायकोर्टचा. ठीक आहे. तर त्यांनी तो बदलून काय केलेला आहे, त्याच्यामध्ये चेंज केलेला आहे. आणि हायकोर्ट याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं, जे काही चेअरपर्सन असतील नॅशनल ह्युमन राईट कमिशन किंवा स्टेट ह्युमन राईट कमिशन, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं की फक्त रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टचे हे जे असतील तर त्यांनाच यांचं चेअरपर्सन म्हणून अपॉइंट केला जायचं. पण आता त्यांनी तो क्रायटेरिया चेंज करून त्यांनी काय केलेलं आहे, जे हायकोर्टचे रिटायर्ड चीफ जस्टिस आहेत तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे तो स्कोप जो आहे तो त्याच्यामध्ये वाढवलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन देण्यात आलेला आहे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स रिलेटेड, तो तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड. तर ह्या ठिकाणी जे इम्पॉर्टंट आपल्या पॉईंट्स आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जे आपल्याला विचारले जाऊ शकतात तर आपण ते बघूयात. तर बेसिकली आपला पहिला पॉईंट काय सांगतं की ॲग्रिकल्चर ह्या जे लिस्ट आहेत, म्हणजे 7th शेड्यूलमध्ये ज्या काही 3 लिस्ट प्रोव्हाइड करण्यात आल्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंट्रल लिस्ट असेल, स्टेट लिस्ट असेल किंवा कॉन्करंट लिस्ट असेल, तर ह्या 3 लिस्टपैकी ॲग्रिकल्चर हे कोणत्या लिस्टमध्ये येतं, तर ॲग्रिकल्चर हे स्टेट लिस्टमध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे जी काही लिस्ट 2 आहे स्टेट लिस्टच्या रिलेटेड, तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर समावेश होतो. आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली जर एंट्री बघितलं तर एंट्री 14 ही कशाच्या रिलेटेड आहे, ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. आता याचा अर्थ काय होतो, स्टेट लिस्टमध्ये असल्याचा अर्थ काय होतो ॲग्रिकल्चरचा, की जे काही पॉवर आहेत म्हणजे लेजिस्लेशनच्या रिलेटेड किंवा त्याच्या रिलेटेड जे काही ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅटर आहेत तर याच्यावर प्रायमरी अधिकार आहे तर कोणाचा आहे, तो हा स्टेट गव्हर्नमेंटचा याच्यावर प्रायमरी अधिकार आहे. ठीक आहे. तर बेसिकली जो एंट्री 14 आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॅक्टिस प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. तर आपण बघूयात कोणकोणते आहेत. तर पहिलं काय की ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अँड कल्टिवेशन याच्यामध्ये येतात.
नेक्स्ट वन इज ॲग्रिकल्चर एज्युकेशन आणि रिसर्चच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात ह्या एंट्री 14च्या अंतर्गत येतात. आणि प्रोटेक्शन अगेन्स्ट पेस्ट अँड डिसीज अफेक्टिंग क्रॉप्स म्हणजे ह्या 3 बेसिक ॲक्टिव्हिटी ह्या ज्या असतील तर प्रायमरी याच्यामध्ये लेजिस्लेशन बनवण्याचा रोल कोणाचा आहे तर स्टेट गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये रोल आहे. ठीक आहे. तर इंडियन ॲग्रिकल्चर जर कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं GDP मध्ये तर हे जनरली रिप्रेझेंट काय करतं, हा लेटेस्ट डेटा प्रोव्हाइड करण्यात आले आहे फ्लेक्झिबल म्हणजे रेंजमध्ये कशामध्ये देण्यात आलेला आहे कारण वेगवेगळ्या क्वार्टरनुसार हा डेटा चेंज झालेला आहे. तर ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर 18 to 20% इंडियन ॲग्रिकल्चर काय करतं कॉन्ट्रीब्यूट करतं इंडियाच्या GDP मध्ये. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्या आर्टिकलमध्ये आहे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर. तर बेसिकली क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर काय असतं की नावातच बघा म्हणजे क्लायमेट चेंजचा जो इम्पॅक्ट आहे ॲग्रिकल्चरवर तो रिड्यूस करायचा कशा प्रकारे स्मार्टरित्या किंवा टेक्नॉलॉजीचा यूज करून त्यालाच काय म्हणतात क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर असं म्हणतात. तर हा काय हा एक इंटिग्रेटेड अप्रोच आहे म्हणजे वेगवेगळे जे काही ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही वेगवेगळे लँडस्केप आहेत किंवा जे कंपोनंट पार्ट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲग्रो फॉरेस्ट्री असेल, ॲनिमल हजबंड्री असेल किंवा फार्मिंग वगैरे असेल तर यांना एकत्र करून जो काही इंटिग्रेटेड अप्रोच आपण तयार करतो त्यालाच काय म्हणतात क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ह्याचे 3 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय सस्टेनेबली इन्क्रीज ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आणि इन्कम म्हणजे काय की ह्या इंटिग्रेटेड अप्रोचचा यूज करून सस्टेनेबल वेमध्ये ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी असेल त्या प्रोडक्टचं तर ती वाढवणं आणि त्याच्यामधलं इन्कम जे ते जनरेट करणं. नेक्स्ट याचा ऑब्जेक्टिव्ह काय अडॉप्ट अँड बिल्ड रेझिलियंट टू क्लायमेट चेंज म्हणजे हे काय ॲग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेस आपण ज्या फॉलो करणार आहेत तर ह्या क्लायमेट चेंजला रेझिलियंट अशा बिल्ड करायच्या. नेक्स्ट वन इज काय की जे काही ग्रीन हाऊस गॅसच्या रिलेटेड इमिशन्स वगैरे असेल तर ते वेगवेगळ्या प्रॅक्टिसनं अडॉप्ट म्हणजे रिड्यूस करायचे. ठीक आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितले तर सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन असेल किंवा डायरेक्ट सीडेड मेथड असेल म्हणजे राईस कल्टिव्हेशनच्या रिलेटेड किंवा ॲग्रो फॉरेस्ट्रीची जी आपण म्हणजे ॲग्रिकल्चर प्लस फॉरेस्ट्री हे जे यूज करतो तर त्यालाच काय म्हणतात ॲग्रो फॉरेस्ट्री असं म्हणतात. किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये काय केलं जातं म्हणजे बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट केलं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळं काय होतं की जो खर्च आहे तो कमी होऊन जातो. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची एक्झाम्पल जर बघितले तर कशामध्ये येतात क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येतात. या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आले ॲग्रिकल्चर रिलेटेड तर तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपली कन्सेप्ट आवडली असेल म्हणजे करंट अफेअर्स प्लस थेअरीचा पार्ट तर तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.